नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार शिवाजीराव पाटील यांनी विविध महत्त्वाच्या विकास कामांसाठी निश्चित करण्यात आलेल्या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित शासकीय अधिकाऱ्यांसोबत सविस्तर आढावा बैठक घेतली. मतदारसंघात उभारण्यात येणाऱ्या बहुउद्देशीय क्रीडा संकुल, प्रस्तावित हेलिपॅड, आधुनिक सुविधांनी सुसज्ज आयुष हॉस्पिटल तसेच शासकीय मुलांचं वसतिगृह या प्रकल्पासाठी निश्चित केलेल्या जागांना त्यांनी भेट देऊन कामांच्या प्राथमिक नियोजनाची पाहणी केली. प्रत्येक प्रकल्पाची उपयुक्तता, उपलब्ध जागा, नागरिकांना होणारा लाभ आणि भविष्यातील विस्ताराची शक्यता याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. या पाहणी दौऱ्यात प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे इफ्तिकार मुल्ला, तालुका क्रीडा अधिकारी मनीषा पाटील, चंदगडचे आरोग्य अधिकारी श्री मकांदार तसेच इतर विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. आमदार शिवाजीराव पाटील यांनी चंदगड, कळसगादे, कोवाड, नागरदळे आणि सरोळी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देत नियोजित जागांची पाहणी केली. स्थानिक पातळीवरील अडचणी, जमिनीचं मोजमाप, आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया आणि निधीविषयक बाबींचा त्यांनी सखोल आढावा घेतला. यावेळी बोलताना आमदार शिवाजीराव पाटील यांनी सांगितलं की मतदारसंघातील विकास कामं ही केवळ कागदावर न राहता ती प्रत्यक्षात जलद गतीनं पूर्ण व्हावीत, यासाठी प्रशासनानं समन्वयानं काम करावं. भविष्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक त्या सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण कराव्यात. या विकास प्रकल्पांचा जास्तीत जास्त लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळणं हेच आमचं उद्दिष्ट आहे. या पाहणी दौऱ्यामुळे संबंधित प्रकल्पांना गती मिळणार असून चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येतोय.